मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या शासन सेवेत घेण्याच्या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना दिलासा। समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या 117 दिवसाच्या प्रदीर्घ आंदोलनाची फलश्रुती। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत। यवतमाळ राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदावर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असणारे कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर कार्यरत होते। या अपुऱ्या वेतनामुळे त्यांचा कौटुंबिक चरितार्थ चालवणे कठीण असताना यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात कार्यरत समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचारी हे पदव्युत्तर प्रशिक्षित असून हे कर्मचारी विविध पदावर प्रामाणिक कार्य करत असताना अनेक दिवसांपासून शासन सेवेत घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची होती। यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचाऱ्यांनी 117 दिवसाचे मुंबई येथे प्रदीर्घ आंदोलन केले। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता। शासन सेवेत सामावून घ्यावे व आम्हाला समान काम, समान न्याय द्यावा अशी मागणी त्यांची होती। आतापर्यंत अल्पशा वेतनावर आपले कार्य करून शासन सेवेतील विविध कार्य त्यांनी केले। समान काम समान वेतन या मागणीसाठी गेल्या 5 वर्षापासून समग्र शिक्षा समग्र कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलने केली। यावेळी मात्र या कर्मचाऱ्यांनी 117 दिवसाचे आपल्या मागण्यासाठी प्रदीर्घ असे आंदोलन मुंबई येथे केले। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या आंदोलनाची फलश्रुती म्हणून दिनांक 2 जुलै 2026 कॅबिनेट मंत्रिमंडळाने या सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची घोषणा केली। यामुळे राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी प्रणिता गाढवे यांच्या अधीनस्थ विविध आस्थापनेवर कार्यरत समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी, विस्तार अधिकारी दीपिका गुलाने, पराग पाटील, मनीषा मेहत्रे, वरिष्ठ सहाय्यक कल्पना पांडे, मुख्याध्यापक राजहंस मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षण अधिकारी प्रणिता गाढवे यांनी पेढा भरून स्वागत केले। यावेळी समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून जल्लोष केला। या निर्णयाचे स्वागत करून शासनाचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले। यामध्ये अशोक सारडे, कल्पेश शर्मा, शुभांगी वानखेडे, अमित गावंडे, वैशाली गायकवाड, प्रतिभा पवार, रीना राठोड, माधुरी दिंडुरकर, दीपलक्ष्मी ठाकरे, आशिया शेख यांची उपस्थिती होती। अशी माहिती राजहंस मेंढे सर यांनी 2 जुलै 2026 दिली आहे। माझे सर्व बांधव ज्यांनी सर्व शिक्षा अभियानमध्ये जवळजवळ 30 वर्षापासून सेवा दिलेली आहे, आज ते कायम झाले, हा जो आनंद आहे तो जगणार आहे। माझ्या सर्व प्रिय सहकाऱ्यांचं मी खूप अभिनंदन करू इच्छिते आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देऊ इच्छिते। गेल्या 20 ते 22 वर्षापासून आम्ही या समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करता, कंत्राटी पदावर आणि अल्प मानधनावर। त्यामुळे खूप साऱ्या अडचणींना आम्हाला सामना करावा लागायचा। काम आम्हाला भरपूर असायचं पण मानधन त्या मानाने खूप कमी असायचं आणि याच्यात खूप अडचणी जायच्या आणि एक नोकरीची शाश्वती नव्हती केव्हा काय होईल। पण आज शासनाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। गेल्या 20 ते 24 वर्षाची जी आमची 2 ताप झाले तपश्चर्येचे, त्या तपश्चर्येचे आणि जे 117 दिवसापासून आम्ही मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन आणि उपोषण करत आहोत त्याची सांगता आंदोलन आमचं संघर्ष खूप लांबला 117 दिवस म्हणजे, पण तरी पण आम्हाला त्याच्यात यश मिळालं आणि आम्हाला कायम केलं, याबद्दल शासनाचे आभारी मानतो। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।